राष्ट्रवादी पुन्हा फुटण्याची चर्चा, शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ, राष्ट्रवादीचे काही नेते संपर्कात असल्याचं शिरसाटांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष, अजित पवारांचा पक्ष फोडण्याचा हेतू नाही, उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांबद्दल नाराजी नाही, सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही पडदा. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन. कर्जमाफी वेळेवर देण्याचे प्रयत्न सुरू, फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न. खरीप हंगामासाठी बियाणे, खतं, सिंचनासह हवामान बदलावरही चर्चा. लासलगावात व्यापाऱ्यांचे बाजार समितीला पत्र. सोमवारपासून कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची मागणी. इंधन तुटवड्यामुळे कांदा वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्याचं कारण. मनसेचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. मनसेनं 2008 मध्ये केलं होतं आंदोलन. पोक्सो प्रकरणातील नसरापूर आरोपी विरुद्ध न्यायालयाकडून प्रक्रिया जारी. आरोपीची ओळख, परेड आणि मानसिक तपासणीस परवानगी. परीक्षेपूर्वी मोठेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना दिला पेपर. नीट परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर फुटल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक. पुण्यातील नामांकित बालरोग तज्ज्ञ मनोज शिरुरे अटकेत. स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. संभाजीनगरसह जालन्यातील महायुतीतील खतखत उघड. विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत. अंबाजोगाईत सीबीआयकडून झाडाझडती. 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी. वांद्रे अतिक्रमणाविरोधी कारवाई दरम्यान दगडफेक प्रकरण. 15 आरोपींना पोलीस कोठडी. एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी. 13 वर्षांनंतर नागपूर काँग्रेसला मिळाला नवीन अध्यक्ष. प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे नागपूर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी. महालक्ष्मी ते मोनोरेल प्रस्तावित स्कायवॉकची लांबी घटली. 384 मीटर लांबीचा स्कायवॉक आता 283 मीटरवर. धाराशिवच्या ग्रामीण भागात इंधन तुटवडा. डिझेल संपल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल. इंधन तुटवड्यामुळे शेतीची कामं रखडली. सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून मवियामध्ये वाद. सोलापूरची जागा काँग्रेसनं लढवावी. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी. अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. पुण्याच्या बालाजीनगरमधील गोळीबार प्रकरण. पोलिसांनी अंधेकर टोळीच्या 6 जणांना केली अटक. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट. गोंदिया जिल्ह्याचा पारा 44 पार. विदर्भात उष्णतेचा दाह. वर्धा येथे पारा 47.1 अंशावर. रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज.